श्री हरी जगत्पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा राजा होता माथोर तयाची पत्नी होती सुंदर नदीत कदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आले एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उलटा मुकुट्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनु इच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शीलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला वाहली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे धाव ठेविले त्याने आवडीचे जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण होय पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान भूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आला केले दोघासी कैद तात्काळ करताळी करविता काय घडवितो आता काय घडवितो आता लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका दुव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊन त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेळी व पाण्याने भरलेली हो खरे तुझे ते बोलून
यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू वाग्यान केले नारायणाचे पूजन आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकून आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीनं केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून दृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पती नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास लाभे संख्य सर्वथा लाभे संख्य सर्वथा दर्शन न घेतल्यामुळे राजाचं राज्य केलं राजाला 100 पुत्र होते परंतु आता ते राहिले नाही तैसी वार्ता कानियानी हा चमत्कार प्रसाद त्यागामुळे घडला हे राजाच्या जेव्हा लक्षात आले त्यांनी देवाची जाऊन क्षमा मागितली सर्व लोकांची क्षमा मागितली देवाचे यथासांग पूजन केले आणि जेव्हा प्रसाद ग्रहण केला सर्व काही प्राप्त झाले ऐसे नारायण माया करते सर्वांनी देवाचे पूजन केले अंधराजा सुखी झाला अनंत काळ सुख भोगले मोक्ष पदास गेले आहे इतरे वा खंडे पंचवद्या कुंडली गोवर्धनहार विठ्ठल श्री गोपाल महाराज की जय गुरुदेव दत्त हरे नमो श्री कृष्ण वासुदेवाय परमात्मने नमः बरं प्रसाद घेऊन यायला ताटामध्ये एका प्रसाद ए यादा निवदाचं जेवण कर गावाला नाही यांची देवाला तो कोण आहे फोन मेले पण ते मनीष आलं तर बोललं तर काय माहित काय करणार द्या बारीक होत जरा बारीक
तुम्ही पुढे राहिले. तुम्ही येऊन द्या. साखर, साखर. कधी बरोबर अध्यवा तरी ते बसले पूजेला बघा काय होत आहे बसले त्यांनी, बसले. बरं झालं, चला, बस वरती, बस. ए, यो, या ते मोबाईल. आता निवड देऊ. चला आरतीला टाळ उडून गाणं ओम पानाय स्वाहा विनाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यमध्ये पाणी समर्पयामि सर्वनाथे चतुरं समर्पयामि नैवेद्यार्थ विष्टान्न महानैवेद्यं समर्पयामि सत्यनंदवतेन प्रचण्डयामि देवता ब्रह्मा एक एक द्रोण ठेवा प्रत्येक देवा थोडा थोडा प्रसाद ठेवा दाखव ना मला वाटलं काय वाट्या होत्या ना वाट्या प्रसादाला कोण पण नाही उचली कोण पण नाही उचली कापूर द्या कापूर घ्या